रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत तुकोबराय आणि प्रतिष्ठान नगरे पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळींच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन त्यांना नमन करून आपली भारुडाची सेवा सुरू करूयात. नाथांची भारुड भाग 35 भाग आपण नाथांच्या भारुडावर गेली 35 भाग आपण चिंतन केलं आणि आज हा 36वा भाग. नाथांच्या भारुडावरच्या अनेक अभंगावर चिंतन करत असताना आज ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे तो अभंग भारुड प्रकरणातला पत्र या प्रकारातला आहे. पत्र म्हणजे लेटर, खत नाही का. तेव्हा पत्र या प्रकारातले भारुड आज आपण इथे चिंतनाला निवडलेलं आहे. सर्वप्रथम भारुड या ठिकाणी म्हणून दाखवतो, वाचून दाखवतो आणि नंतर चिंतन करूयात. नाथरायांचे भारुड पत्र या नावाखाली प्रसिद्ध आहे. नाथराय असं म्हणतात, माझे माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. असा धनी माझा भला, असा धनी माझा भला, माझ्या पूर्वजाचा उद्धार केला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. भक्त संकटी रक्षिला, मजवर फार उपकार केला. तडी तडी तापडी धावून आला, पत्राचा मजकूर त्याने पाहिला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. संकट पाहुणी मला बोध केला, 4 खाणी 9 दरवाजे, 10 इंद्रे हाच बोध केला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. भुक्ती मुक्ती शक्ती मजपाशी ठेविल्या, ऐशे 4 वेदवनी, एका जनार्दनी वाणी. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. वैकुंठ वासी नांदतो त्याला, असा धनी माझा भला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. माझे पत्र धन्याला. असा हा 4 चरणाचा असा भारुड प्रकरणातला पत्र या शीर्षकाखाली असलेला नाथरायांचा असा हा अभंग आहे. भारुडातल्या अनेक प्रकारातले अभंग आपण बघितले आणि हा एक नवीन असा अभंग आज आपण चिंतनासाठी निवडला. जसं मी सांगून गेलो, पत्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण लेटर असं म्हणतो, हिंदीमध्ये खत म्हणतो. पत्र म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. काय पत्र, पत्राची काही व्याख्या सांगावी लागेल का? हा, अलीकडच्या काळामध्ये सांगावी लागेल तर माहिती नाही आपल्याला. आपण लहानपणी बघा पत्र वगैरे व्यवहार खूप चालायचे नाही. पोस्ट कार्ड, अंतर्देशीय आणि मग तो लिफाफा वगैरे अशा प्रकार चालायचे. आणि मग कुठून तरी दुरून आपल्या नातेवाईकाचं पत्र यायचं, पोस्टवरून आणून द्यायचं, आपण वाचायचो आणि मग त्या पत्राचा खूप आनंद व्हायचा बघा, खूप आनंद व्हायचा. मुलगा कुठेतरी सर्व्हिसवर असायचा, त्या काळामध्ये फोन नव्हते, काही नव्हतं. अशा वेळेस पत्र म्हणजे एक आनंदाचा क्षण राहायचा घरच्यांसाठी. 3-3 दिवस पत्र वाचायचे, आठवण आली की वाचू ग त्याचं पत्र. असं हा पत्र. तर हा पत्र प्रकारातला अभंग आम्ही का सांगतो आहे. आता या पत्रामध्ये अनेक प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे, आपण शालेय शिक्षणामध्ये शिकलो ना. औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र नाही का, फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर वगैरे आहे ना लेटर रायटिंग मध्ये. त्या पत्रामध्ये मायना आहे, मजकूर आहे, कळावेनंतर आपला वगैरे आपण माहिती आहे आपल्याला. विस्तार यासाठी करतो की पत्र या शीर्षकाखाली लेटर आहे
पत्र या शीर्षकाखाली हे भारूड आहे. त्याला पत्र म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी अजून सुद्धा इकडली वार्ता तिकडे कळवायची झाली तर पत्राच्या माध्यमातून कळवल्या जायची. फोन नव्हते, त्या ठिकाणी मोबाईल नव्हते, साधन सामुग्री नव्हती, वाहतुकीचे एवढे साधन नव्हते. अशा काळामध्ये पत्र हा माणसाला खूप मोठा एक आधार होता. नाथरायांनी शेकडो वर्षापूर्वी या पत्र या माध्यमातून आपल्याला काहीतरी उपदेश केला की नाथरायांनी हे पत्र लिहिलं. आता नाथरायांचं पत्र आहे औपचारिक आहे अनौपचारिक आहे याच्या खोलात मला जायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, अनौपचारिक पत्र सुद्धा बरेचदा औपचारिक होऊ शकतात. बघा, शिक्षकांना पत्र, मुख्याध्यापकास पत्र वगैरे आपण ऐकलं ना. आईस पत्र, बाबास पत्र, वडिलास पत्र आणि मुख्याध्यापकास पत्र. मुख्याध्यापकास पत्र काय आहे? औपचारिक अनौपचारिक. पण ते मुख्याध्यापकच आपले वडील असले तर मग दोन्ही पत्र टाकता येतात, नाही का? असं जाऊ द्या, तुम्हाला व्याकरण आणि मला ते मराठी लिटरेचर मध्ये जायचं नाही. पण पत्र या शीर्षकाखालचे भारूड असल्यामुळं पत्र ही कुणीतरी कुणाला लिहायचं असते महाराज. पत्र कुणी कुणाला पाठवायचं. प्रेक्षक असतो आणि प्रति असतो, टू असतो आणि फ्रॉम असतो, नाही का? एने बी ला पत्र लिहायचं. इथे बी हा टू झाला आणि ए हा फ्रॉम झाला, किंवा ए हा प्रति झाला, बी हा प्रेक्षक झाला. मग पत्र हे दोघांमध्ये चालतं. तसं या ठिकाणी नाथराय या भारुडातून पत्र लिहितात. मग नाथराय प्रेक्षक आहे आणि लिहितात कोणाला? प्रति कोण आहे, टू कोण आहे, नाथरायच वर्णन करतात. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात, मी जे पत्र लिहितो आहे ना, मी जे पत्र लिहिलं आहे ते धन्याला पत्र लिहिलं आहे. एक सांगू का तुम्हाला, आता लिहिणारे कोण आहे कळलं. लिहिणारे नाथराय आहेत. कुणाला लिहितात? धन्याला लिहितात. खरं थोडक्यात भाव सांगू का काय या पत्राचा? थोडक्यात भाव म्हणजे, उदाहरणार्थ बघितलं तर चाकराने मालकाला लिहिलेलं पत्र, किंवा भक्ताने देवाविषयी आभार मानणं, कृतज्ञता व्यक्त करणारं हे पत्र म्हणजे नाथरायांनी या भारूड प्रकरणामध्ये लिहिलं. नाथराय म्हणतात, मी हे पत्र लिहिलं. कुणाला लिहिलं? माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. धन्याला पत्र लिहिलं. आता धनी म्हणजे कोण? धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे स्वामी. पूर्वीच्या काळी बायका नवऱ्यांना धनी म्हणायची महाराज. धनी, आमचे धनी. धनी म्हणजे नवऱ्याला धनी म्हणायचे. मालक पण म्हणायचे, आमचे मालक. स्वामी पण म्हणायचे. म्हणजे धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे स्वामी असा जर अर्थ घेतला तर नाथरायांचे स्वामी कोण, नाथरायांचे धनी कोण, नाथरायांचे मालक कोण, असा आपल्याला विचार करावा लागेल. एक सांगू का तुम्हाला, भक्तांचे, संतांचे नव्हे नव्हे सर्वांचेच मालक कोण आहे याचा विचार करावा लागेल. आपले स्वामी कोण आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपले मालक कोण आहेत आपल्याला, आपण स्वतःला मालक समजतो, ही आपली चूक आहे महाराज. या विश्वाचा मालक कोण आहे आणि तो करा धनी आहे. म्हणून नाथराय म्हणतात, त्या धन्याला मी पत्र लिहितो. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. त्या धन्याला माझं पत्र आहे. तो माझा कोणी धनी आहे ना, त्याला माझं पत्र आहे. आता अनेक अभंगामध्ये धनी शब्द आला आहे. आपण थोडस जर अवलोकन केलं संत वाङ्मयाचं तर धनी हा शब्द बऱ्याच ठिकाणी आला. एका अभंगामध्ये असा विचार आला
धनी न पुरे गुण गाता, धनी न पुरे गुण गाता, रूपदृष्टी न्याहाळीता, रूपदृष्टी न्याहाळीता, बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, धनी न पुरे गुण गाता. धनी मी का सांगतोय, नाथराय माझे पत्र धन्याला म्हणतात, मग धनी कोण आहे कळलं पाहिजे ना. मग नाथराय म्हणतात माझे पत्र धन्याला, तर माझा धनी शब्द संत वाङ्मयामध्ये कुठे कुठे आला याचा थोडक्यात विचार जर करायला गेलो तर धनी न पुरे गुण गाता, रूपदृष्टी न्याहाळीता, बरवा बरवा पांडुरंग, म्हणजे पांडुरंग हा धनी आहे महाराज. अनेक ठिकाणी वर्णन, अनेक ठिकाणी वर्णन आहे. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे. मी फक्त धनी शब्द आल्यामुळे हे बोलतोय, लक्षात आलं ना आपल्या. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा एका त्यांच्या गीतामध्ये व्यक्त होताना असं म्हणतात, पिंड ब्रह्मांडाचा धनी, पिंड ब्रह्मांडाचा धनी, उभा विटे कर ठेवूनी, उभा विटे कर ठेवूनी, पिंड ब्रह्मांडाचा धनी, असा धनी. हा धनी साधारण नाही हो, हा मालक साधारण नाही. हा मालक म्हणजे एखाद्या पत्नीचा पती एवढाच मर्यादित नाही. हा मालक म्हणजे ह्या चाळीचा मालक, या सोसायटीचा मालक एवढाच मर्यादित नाही. हा मालक म्हणजे या पंचक्रोशीतल्या शेतीचा ओनर मालक एवढाच मर्यादित नाही. हा मालक कोण आहे? हा मालक महाराज, हा मालक तिन्ही लोकांचा स्वामी आहे. वर्णन आलाय ना. हा धनी आहे, हा मालक आहे कोणाचा? ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. आणि असा जो ब्रह्मांडाचा धनी आहे त्याला नाथराय पत्र लिहितात आणि म्हणतात माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. मी जे पत्र लिहितो आहे, मी जे पत्र लिहिलं आहे ते धन्याला लिहिलं आहे. मी या धनी शब्दावरच बोलतोय सध्या. हा धनी ब्रह्मांडाचा धनी आहे. जसं मी सांगितलं, हा असा मर्यादित मालक नाही. हा याच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, राष्ट्राचा, देशाचा, जगाचा एवढाच नाही हो मालक. हा ब्रह्मांडाचा धनी आहे, हा त्रैलोक्याचाही धनी आहे. एका अभंगामध्ये वर्णन आलं बघा, कुठंतरी शब्द आलाय त्रैलोक्याचा धनी. हा ऐका ऐक सखे बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई. मी का सांगतोय त्रैलोक्याचा धनी? मला फक्त धनी हा शब्द घ्यायचा आहे. बाकी अभंगाचा सार गवळण प्रकरणातला तो अभंग आहे, ऐका ऐक सखे बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो हा, यशोदेशी म्हणतो आई. तो भाव वेगळा आहे, पण त्रैलोक्याचा धनी असलेला जो देव त्याला मी पत्र लिहिलं. महाराज म्हणतात माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. महाराजांनी या धनी सांगितला, त्या धन्याला माझं पत्र आहे महाराज. आता पुढे जाऊन महाराज असं म्हणतात, का हो तुम्ही धनी धनी म्हणता, पण तुमचा धनी आहे कोण? तर नाथराय पुढे जाऊन असं म्हणतात, माझे पत्र धन्याला, वैकुंठ वासी नांदतो त्याला, वैकुंठ वासी नांदतो त्याला. जो वैकुंठात राहतात, कारण पत्र लिहायचं म्हटलं तर पत्ता लागतो की नाही हो? लागतो ना पत्ता. रामराव 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 काय असेल ते नाव, मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा अमरावती सर्व लागते की नाही? मग सर्व जर पत्ता लागतो तर तुम्ही म्हणता पत्र लिहिलं धन्याला,
काय पत्र धन्याला लिहिले तर मुक्काम पोस्ट काय आहे? तेव्हा नाथराय सांगतात, वैकुंठ वासी नांदतो त्याला, वैकुंठ वासी नांदतो त्याला. जो वैकुंठामध्ये राहतो असा माझा धनी, जो त्रैलोक्याचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, त्रैलोक्याचा धनी आहे, असा धनी ज्याचे गुण गाले, गुणाचं गायन केलं, ज्याचं रूप दृष्टी न्याहाळली, तर लक्षात आलं की बरवा बरवा पांडुरंग असा धनी तो कुठे राहतो महाराज? तो वैकुंठामध्ये राहतो. म्हणून नाथराय म्हणतात, वैकुंठ वासी नांदतो त्याला, वैकुंठ वासी नांदतो त्याला. तो वैकुंठामध्ये नांदतो असा माझा धनी. आता वैकुंठामध्ये तो कोण नांदतो? वैकुंठामध्ये विष्णू परमात्मा नांदतो. आणि तोच विष्णू परमात्मा वैकुंठ सांडोनी संत सदमी पाही राहिला. म्हणजे वैकुंठात राहणारा तोच संतांच्या घरी राहिला. म्हणजे नाथरायांच्या घरी जो श्रीखंड्या म्हणून ज्यांनी काम केलं, जनाबाई सोबत ज्यांनी दळण दळलं, ज्यांनी गोऱ्या वेचल्या, चोखोबाऱ्यांसोबत ज्याने गुरं ढोरं ओढली, सावता माळ्यांसोबत ज्याने खुरप चालवलं, असा धनी, असा त्रैलोक्याचा धनी हा पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून पंढरपुरात आला. महाराज तो कोणी आणला? पुंडलिकाने आणला. आता तो कथाभाग मी सांगत नाही, पण वैकुंठ शब्द आल्यामुळे वैकुंठाचा पत्ता सांगितला ना. हो, माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. म्हणजे वैकुंठवासी जो नांदतो त्या देवाला, म्हणजेच पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी नाथरायांनी पत्र लिहिलं, माझे पत्र धन्याला. आता हा वैकुंठीचा देव पुंडलिकाने कुठे आणला? मी का सांगतो? वैकुंठी नांदे म्हटलं म्हणून मला सांगावं लागेल. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिकाने आणला ना हो वैकुंठीचा देव. म्हणून नाथराय जे म्हणतात ना, वैकुंठ वैकुंठवासी नांदतो त्याला, तो वैकुंठात नांदतो जो तो पंढरपुरात आला, त्याला माझे पत्र आहे. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. त्या धन्याला पत्र आहे. अनेक प्रमाणावर सिद्ध होते की वैकुंठीचा देव हा या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने आलेला आहे. महाराज म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल नाव आम्ही घेतलं, त्या नावात आम्ही रंगून गेलो की मग कीर्तनामध्ये सुद्धा हा देव येतो. कुठला देव? नाथराय म्हणतात तो देव वैकुंठवासी. वैकुंठवासी नांदतो त्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. वैकुंठामध्ये नांदतो तो देव, त्याचंच तर वर्णन केलं महाराज संतांनी. संत म्हणतात, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. विठ्ठल गाऊने नाचे रंगी, विठ्ठल गाऊने नाचे रंगी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की नाथरायांनी वैकुंठ वासी नांदतो त्याला म्हटलं, म्हणून वैकुंठात नांदतो तो देव कोणता हे मला सांगायचं आहे. म्हणून माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. आता वैकुंठात नांदणारा हा देव आणि त्या देवाला माझं पत्र आहे. आणि तो वैकुंठात नांदणारा तो देव हा पांडुरंग परमात्मा विठ्ठल पंढरपूरला येऊन उभा राहिला, संतांच्या सांगाती तो उभा राहिला, त्याला माझं पत्र आहे, असा त्याचा अर्थ आहे. विष्णूचे अनेक रूप आपल्याला माहिती आहे. राम आहे, कृष्ण आहे, नंतर विठ्ठलाचं हे जे रूप पंढरपूरचं आहे ते विष्णूचं रूप आहे आपण म्हणतो ना. हा वैकुंठाचाच सर्व देव. एका अभंगामध्ये असं वर्णन आलं बघा, भगवान श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे विष्णूचं रूप आहे. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी, ताना यशोदेच्या घरी,
येताना यशोदेच्या घरी, असा वैकुंठीचा हरी, वैकुंठी वासी नांदतो त्याला, असं म्हटल्यामुळे हे सर्व प्रमाण मी सांगतोय. आता असं हे पत्र लिहिण्यामागचं कारण काय असावं? आता टू झाला या पत्रातला, म्हणजे प्रति झाला. कोण? धनी, मालक, माझा मालक. कुठे आहे तो? वैकुंठवासी नांदतो त्याला, वैकुंठामध्ये नांदतो किंवा पंढरपुराला मध्ये जो आहे असा माझा जो धनी, असा माझा तो मालक, त्याला मी हे पत्र लिहितो. आणि हे पत्र लिहित असताना महाराज म्हणतात, माझे पत्र धन्याला वैकुंठवासी नांदतो त्याला, असा धनी माझा भला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. आणि मग महाराज आणखी त्याचं वर्णन सांगतात. हा वैकुंठाला नांदतो हा कोण आहे? हा खूप भला आहे हो, हा खूप चांगला आहे, हा खूप सुंदर आहे. सुंदर ते ध्यान नाही का? किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशची कळा लोपली, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. असा हा परमात्मा भला आहे महाराज, खूप चांगला आहे, खूप गोड आहे, खूप धावून येणार आहे. हो हो, धावून येणार आहे. म्हणजे त्याने केलं काय तुमच्यासाठी? महाराज म्हणतात, काय सांगू, त्याचं नाव घेतलं ना मी, त्याने काय नाही केलं माझ्यासाठी. अहो, आमच्या पूर्वजांचा उद्धार केला. महाराज म्हणतात, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. असा हा नाथराय भक्ताचं रूपक देव. एक भक्त आपल्या देवाला त्या ठिकाणी आभार मानतो की देवा, पांडुरंगा, विठ्ठला, वैकुंठ नायका, तुला मी पत्र लिहिलोय, तुला पत्र लिहितोय, तुझे आभार मानतोय, तू खूप भला आहेस रे. काय केलं तू? माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. आणि याने पूर्वजांचा उद्धार केला, याचे काय उदाहरण आणि काय पुरावे द्यावे लागतील का? कित्येक पुरावे याचे आहेत. बघा ना हरिपाठामध्ये महाराज म्हणतात, हो यांनी माझ्या पूर्वजाचा उद्धार केला. म्हणजे काय म्हणताय? यांनी आपल्या स्वरूपालाच त्या ठिकाणी प्राप्त करून घेतले माझे पूर्वज. कोण कोण? मातृपितृ भ्रात सगोत्र पार, मातृपितृ भ्रात सगोत्र पार. अहो, सर्व गोत्रातले माझ्या चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज नर म्हणजे माझ्या स्वस्वरूप, देवाच्या स्वस्वरूपाला त्या ठिकाणी देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाले, म्हणजे पूर्वजाचा उद्धार केला. अनेक अभंगातून सांगितलंय ना महाराज, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा म्हणजेच नाथराया भारुडाच्या अभंगातून सांगतात, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. अशा धन्याला मी पत्र लिहितो, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. अनेक ठिकाणी आलाय असं महाराज की यमाच्या पासून आमचं कुळ गोत्र सर्व वर्ज झालं, म्हणजेच उद्धार झाला की नाही. यमे कुळ गोत्र वर्जिले, यमानी कुळ आणि गोत्रात वर्ज केलं म्हणजे उद्धार केला महाराज, पूर्वजांचा उद्धार केला. काय सांगावं. अहो, आपलं कुळच त्या ठिकाणी, कुळाची परंपराच त्या ठिकाणी उद्धरून टाकते. महाराज म्हणतात ना, परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याचे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याची कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ परंपरा शुद्ध करते. ते नाम ज्याचं आहे विठ्ठल, जो असा वैकुंठ नायक ज्याने आमच्या पूर्वजाचा उद्धार केला, त्याला माझं पत्र आहे. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. या पत्ररूपी भारुडातून नाथरायांनी सुंदर असं वर्णन केलं. पहिलं चरण असं आहे महाराज, माझे पत्र धन्याला,
वैकुंठवासी नांदतो त्याला, असा धनी माझा भला. माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. थोडक्यात या पहिल्या चरणाचा असा अर्थ आहे की जो वैकुंठामध्ये नांदतो, जो वैकुंठामध्ये वास करतो, असा वैकुंठात वास करणारा विष्णू भगवान म्हणजे आजचे पांडुरंग परमात्मा विठ्ठल भगवान, ज्यांना माझं पत्र आहे, माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला, असा धनी माझा भला. असा हा माझा जो धनी आहे, असा जो मालक आहे, जगताचा मालक आहे, जो पंढरीचा माझा मालक आहे महाराज, तो भला आहे, चांगला आहे. त्यांनी काय केलं? माझ्या पूर्वजांचा उद्धार केला. माझ्या सर्व पूर्वजांचा त्यांनी उद्धार केला. सर्वांचा उद्धार करण्याला तो सक्षम आहे. अशा देवाला, अशा धनीला, अशा मालकाला, अशा स्वामीला मी माझा आभार प्रदर्शन करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पत्र लिहितो. म्हणून नाथराय म्हणतात, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला, वैकुंठवासी नांदतो त्याला. माझा असा धनी माझा भला, असा धनी माझा भला. माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला, माझे पत्र अशा प्रकारचे धन्याला पत्र आहे. या पत्रातून महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारूड प्रकरणामुळे तुम्हाला जाता जाता सांगतो, असे 3-4 प्रकारचे पत्र आहेत नाथ महाराजांचे. एक आशीर्वाद पत्र आहे, एक विनंती पत्र आहे, एक अभय पत्र आहे. 3-4 प्रकारचे पत्र आहेत नाथरायांनी भारूड प्रकरणामध्ये घातले. आशीर्वाद पत्र, विनंती पत्र, त्यानंतर अभय पत्र, जिवाजीरायांना लिहिलेलं पत्र आहे. माझे पत्र धन्याला जसं आहे ना, तसं जिवाजी पंतांना लिहिलेलं पत्र आहे. अभय पत्र आहे, त्यात कलम टाकलेली आहे. अनेक पत्र आहे तसे. वेळ मिळाला तर किंवा आपल्याला शक्य झालं तर आपण त्यावर चिंतन करू. पण आजचं हे जे पत्र स्वरूपातलं भारूड आहे, या पत्रातून नाथराय वैकुंठ नायक असलेल्या, वैकुंठ निवासी असलेल्या, वैकुंठवासी असलेल्या, वैकुंठामध्ये राहणाऱ्या अशा देवाला, म्हणजे भूवैकुंठात राहणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला पत्र लिहितात की तू खूप भला आहे रे बाबा, तू खूप चांगला आहे, तू खूप कृपाळू आहे, तू खूप दयाळू आहे, तू खूप कृपावंत आहे, तू खूप करुणावंत आहे. तू माझ्या पूर्वजांचा उद्धार केला, आमच्या परंपरेचा उद्धार केला, आमच्या सगोत्राचा उद्धार केला. म्हणून मी तुला हे कृतज्ञतापूर्वक एक पत्र लिहितो. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला. अशा प्रकारे या अभंगावर आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्या पहिल्याच चरणावर आपलं चिंतन झालं. 4 चरणाचा अभंग आहे. पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित 3ही कडव्याचं चिंतन करणार आहोत. भारूड प्रकरणातला अभंग आहे. जास्त प्रसिद्ध जरी नसला, म्हणजे प्रसिद्ध म्हणजे महत्वाचा तेवढाच आहे, पण लोकांच्या पाठ नसेल किंवा ऐकला नसेल. पण अभंग नाथ महाराजांच्या भारूड प्रकरणातला पत्र या प्रकरणातला आहे. मुद्दामून चिंतन शिवायला निवडला आणि 1 चरणावर आज आपण चिंतन केलं. उर्वरित चिंतन पुढच्या भागात करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि पुढच्या भागामध्ये जरूर उर्वरित चिंतन ऐका. ज्यांनी संतांचे अमृतवचन हे युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते करा. केलेलं असेल त्यांनी न चुकता ऐका. आणि न ऐकलेले भाग वेळ मिळेल तेव्हा जरूर बघा. आणि इतरांना सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. एवढी विनंती करतो. थांबतो. नाथरायांचं एकदा भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ,
श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.